युद्ध हे भडकणार आहे, कारण अमेरिका आणि इस्रायल यांना जे ध्येय हासिल करायचं आहे ते त्यांचं अजून पूर्ण झालेलं नाही आहे. इस्रायलचं एकच ध्येय होतं, ते म्हणजे इराणला अण्वस्त्र बनवून न देणं. आणि अमेरिकेची जी ध्येय होती ती सारखी शिफ्टिंग राहिली होती. पहिलेपासून पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की इराणची अण्वस्त्र आम्हाला नष्ट करायची आहेत. नंतर मग त्यांनी सांगितलं की इराणची मिसाईल्स आम्हाला मिसाईल प्रोग्राम आम्हाला थांबवायचा आहे. तिसरं त्यांनी सांगितलं की इराणची आम्हाला राजवट चेंज करायची आहे, बदली करायची आहे. चौथं त्यांनी सांगितलं की आम्हाला इराणमध्ये दुसरे लोक पाहिजे, म्हणजे कुर्ड लोकांचं राज्य पाहिजे आहे. तर असे ते आपलं ध्येय सारखं बदलतच राहिले. आणि आता तर ट्रम्प म्हणतात आहे की तुम्ही ग्राउंडमध्ये जा आणि तिथे आम्ही सैन्य उतरवू इराणमध्ये. त्यामुळे असं जर झालं तर इराण हा इतका मोठा देश आहे की ट्रम्पला तो कॅप्चर करायला कमीत कमी 3 ते 4 लाख सेना लागेल. ती सेना त्याच्याकडे नाही आहे. इस्रायल आपल्या इथनं सेना त्याला देणार नाही, कारण इस्रायलची सेना जर इस्रायलमधनं कमी झाली तर खालनं हमास आणि वरनं लेबनानचे हिजबुल्ला हे त्याच्यावर हल्ला करतील. त्याच्यामुळे ट्रम्पना एकट्यालाच हे लढावं लागेल. नाटोच्या कुठल्याही राष्ट्राने त्यांना प्रत्यक्ष मदत द्यायला नाही म्हटलेलं आहे. त्यामुळे जर ट्रम्पला युद्ध लांबवायचं असेल तर हे किती पण लांबवू शकतं जर ते इराणमध्ये उतरले युद्धात तर. आणि जर मिसाईल युद्ध केलं तर कमीत कमी 4 ते 5 आठवडे हे युद्ध चालेल असा माझा अंदाज आहे. युद्धामध्ये रशियाने एंट्री घेतलेली आहे ती त्यांची पहिलेपासून आहे. कारण युद्ध सुरू व्हायच्या आधी रशियाची 3 विमानं तेहरानमध्ये उतरलेली होती. त्यांनी बहुतेक करून तिथे ड्रोन्स किंवा मिसाईल्स आणलेले आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की रशिया आता इराणला मदत करतो आहे, कारण रशियाला जेव्हा मिसाईल्स आणि ड्रोन्स पाहिजे होते त्यावेळेला इराणने त्यांना युक्रेन युद्धाच्याकरता मोठ्या प्रमाणात मिसाईल्स आणि ड्रोन्स दिलेले आहेत. काही त्यांनी तुर्कीकडनं घेतले होते, काही इराणकडनं घेतले होते. त्यामुळे रशिया आणि इराणचा जो संबंध आहेत ते पहिलेपासून घनिष्ठ आहेत. आणि आता इराणच्या बाजूने ॲक्सिस ऑफ इव्हिलमध्ये इराण, चीन आणि नॉर्थ कोरियाबरोबर रशियासुद्धा सामील आहे.